ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मात्र यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर पेटलेला आहे। मग या नेत्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवरती निशाणा साधलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी जुन्या घटनांची ढाल करत विरोधकांचे हल्ले परतवून लावलेले आहेत। बघूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील। घोसाळकरांवरील झालेला हल्ला सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झालाय, माझा स्पष्ट आरोप आहे। याच्यामध्ये कुठेही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध येत नाही। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडतायत। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून बोट ठेवलं जातंय। ठाकरेंचे फायर ब्रँड नेते संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पहिला निशाणा साधला। फडणवीस हे अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री असल्याचा हल्लाबोल चढवला। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे, तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात, तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात। तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलंय। तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलंय। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा। हे पूर्णपणे राजकीय आरोप आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतो। गोळीबाराच्या घटनेनंतर विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीसांच्या बचावासाठी पुढे सरसावली। घटनेचं राजकारण करत विरोधकांकडून फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप अजित पवारांनी केलाय। याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय, कारण आता काय करायला लागले विरोधक, एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत। अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही, पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालंय। आमचे एक सहकारी तरुण सहकाऱ्यांची हत्या झाली, ही गोष्ट फायदा घेण्याची। तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले त्याच्यावर बोला। तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीचे, आर्थिक माफिया, बरं का, त्याच्यावर बोला। कोण बदनाम करते महाराष्ट्राला? प्रधानमंत्र्यांनी जे तुम्हाला ओळखतात, म्हणताना मला ओळखतात मोदी, मला विचारतात काय अजित, एअरपोर्टला 70,000 कोटीचा घोटाळा हा प्रधानमंत्र्यांनी समोर आणला, आम्ही आणला नाही। कोण फायदा घेताय? फायदा तुम्ही घेताय, तुम्ही लाभार्थी आहात या माफियागिरीचे आर्थिक। विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय। सत्ताधारी पक्षातील सहभागाने हा गोळीबार झाल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय, तर हा आपापसातला वाद असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। घोसाळकरांवरील झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झालाय, माझा स्पष्ट आरोप आहे। तेथील काही नेते त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकप्रिय घोसाळकर नावाच्या नगरसेवकाचा खून करायला भाग पाडला असं म्हणायला हरकत नाही। ज्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो पूर्णतः प्री प्लॅन्ड होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील। हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे।
अभिषेक घोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे CDR तपासले पाहिजे अशी मागणी करीन. ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँग वॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेलं आहे. म्हणून या निमित्त मी मागणी करीन, हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचे CDR तपासले पाहिजे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. तर हा ठाकरेंच्या शिवसेनेतील आपापसातील वाद असल्याचं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय. तुम्ही सदा सरवणकरांचं प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेलं आहे. म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. महाराष्ट्राचा बिहार करण्याला महाराष्ट्र माफ करणार नाही. या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे, जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे. नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठाम मागणी. लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर आता मला असं वाटतं की दोघंही हयात नाहीत. त्यांच्या मागं खरं ही चर्चा करणं देखील योग्य नाही, परंतु त्यांच्या मागं एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाईलाजानं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का? तर ते नाही. तो आमचा कार्यकर्ता होता का? तर नाही. उबाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी साड्या वाटप असेल, सामाजिक काम असेल, हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील बघितलंय आणि अख्ख्या जगानं बघितलंय. मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे? आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की ही मीटिंग का ठरली, कशी ठरली, कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध येत नाही. कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारण रक्तरंजित झालंय. नेते एकमेकांच्या जीवावर उठू लागलेत. मात्र त्यामुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. याकडे सर्व पक्षीय नेत्यांनी डोळसपणे बघितलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या घटनांना कसा आळा घालता येईल यावर विचारविनिमय करावा. अन्यथा आज अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली, उद्या आणखी कुणाची होईल? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.